नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 26. श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला की आपण गुरु होण्याचे का आणि कशामुळे ठरवले? आपण गुरु होण्याचे का व कशामुळे ठरवले? यावर श्री महाराज म्हणतात, कुणीच कुणाचा शिष्य किंवा गुरु अकस्मात होत नाही. कुणीच कुणाचा शिष्य किंवा गुरु अकस्मात होत नाही. बहुधा काहीतरी पुरातन दुवा त्यामागे असतो. कितीतरी लोक आमच्या घरासमोरून म्हणजे माडीसमोरून येतात जातात, पण ज्यांना इथे यायचे आहे ते इथे बरोबर येतात. आता तुम्ही याला काय म्हणाल? योगायोग की पुरातन दुवा? परदेशातून हाल अपेष्टा सोसून बरेच लोक इकडे येतात. काही टिकतात, काही जातात. कुणी समजून घ्यायचा प्रयत्न करतात, कुणी समजत नाही म्हणून वापस सुद्धा जातात. हा समजा आहे एक कमजोर दुवा. वास्तविक मी शिकवणारा कोण आहे आणि काय शिकवणार आणि कुणाला शिकवणार? मी केवळ आकाशाकडे अंगुली निर्देश करू शकतो. तारा पाहणे हे मात्र तुमचे काम आहे. ते मला करताच येणार नाही. तारा पाहणे हे तुमचे काम आहे. ते माझ्याकडून तुम्हाला करून घेता येणार सुद्धा नाही. काहींना तारा लवकर दिसतो, काहींना उशिरा दिसतो. हे ज्याच्या त्याच्या दृष्टीच्या स्वच्छतेवर आणि शोध घेण्याच्या कळकळीवरच अवलंबून आहे. हे ज्याच्या त्याच्या दृष्टीच्या स्वच्छतेवर आणि शोध घेण्याच्या कळकळीवरच अवलंबून आहे. तसे पाहिले तर श्री निसर्गदत्त महाराजांना त्यांचे गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी एकदाच सांगितले, तू तेच आहेस किंवा मी आहे किंवा स्वतःच्या असणेपणाकडेच लक्ष ठेव. आणि महाराजांनी तीच गुरु आज्ञा समजून जेव्हा वेळ मिळे तेव्हा केवळ असणेपणावरच लक्ष ठेवून असत. प्रश्न: आध्यात्मिक जीवनातील प्रगतीची लक्षणे कोणती? आध्यात्मिक जीवनातील प्रगतीची लक्षणे कोणती? यावर महाराज म्हणतात, निवांतपणा, निश्चितपणा, आराम, सखोल शांती आणि प्रचंड उत्साह. कसलीही कुरकुर नाही, कसलीही दुःख नाही. हीच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीची लक्षणे आहेत. प्रश्न: आपणास हे कसे काय लाभले? महाराज म्हणाले, गुरुच्या सहवासामुळे, जो मला अगदी अल्पकाळ लाभला. त्यांनी सांगितले आपल्यातच राहा. तसे मी शक्य तेवढे केले, अगदी प्रामाणिकपणे. प्रश्न: आम्हाला जो सहवास सध्या भेटतो आहे तो तुमच्या गुरु इतकाच शक्तिशाली आहे काय? यावर महाराज म्हणाले, ते मला कसे कळणार बरे? माझ्या करता तर अजूनही मी माझ्या गुरूंच्याच सहवासात आहे व तुम्ही माझ्यापाशी आहात, म्हणजेच एका अर्थाने माझ्या गुरुच्याच सहवासात आहात. शेवटी माझा गुरु, तुमचा गुरु असे काही एक नाही. मुख्य उपदेशावर लक्ष ठेवा, तेवढेच पुरेसे आहे.
मुख्य उपदेशावर लक्ष ठेवा, तेवढेच पुरेसे आहे. प्रश्न: मी आहे स्वतःचा असलेपणा या जाणीवेत स्थिर झाल्यामुळे सर्व वैभव प्राप्त होईल काय? सर्व वैभव प्राप्त होईल काय, असा प्रश्न विचारण्यात आला. श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, महावृक्ष निर्माण करणाऱ्या बीजाप्रमाणे हे गुरुवचन प्रथम लहान, क्षुद्र, उपेक्षणीय वाटते, पण एकदा त्याला तुम्ही संधी देऊन पहा. संधी देऊन पहा. असणेपणा वाचून तुम्ही नाहीच. जेवढे लक्ष तुम्ही बाहेर देता, तेवढे लक्ष आत मी आहे किंवा आपल्या असणेपणावर द्या. मग सर्व काही पहा कसा बदल होतो ते. प्रश्न: मला वाटते धार्मिक साधना, योग साधना, प्राणायाम, जप ध्यान इत्यादी ह्या बऱ्याचशा गोष्टी एखाद्या ब्रेन वॉशिंग सारख्या आहेत. जोर जबरदस्ती करण्याप्रमाणे आहेत. आपले यावर काय मत आहे? श्री महाराज म्हणाले, थोड्याफार प्रमाणात हे मला मान्य आहे, पण तो एक परिणामकारक मार्ग आहे. आता तुम्ही फक्त आपल्या स्वतःच्या असणेपणातच खोलवर जा. मी आहे यातच खोलात जा. यात जबरदस्ती वगैरे मुळीच नाही. मूळचे तुम्ही जसे आहात तसे होण्यात काय जोर जबरदस्ती असेल? मूळचे तुम्ही जसे आहात तसे होण्यात काय जोर जबरदस्ती करता येईल? काहीतरी मिळवण्यासाठी आणि काहीतरी टाळण्यासाठी जेव्हा हा शोध घेण्यात येतो, तेव्हा शोध हा खरोखरीचा नसतो. त्यामुळे शोध घेण्याऐवजी तुम्ही तुमचे व्यक्तित्वच बळकट करीत तर नाही ना, याकडे लक्ष ठेवा. काहीतरी मिळवण्यासाठी आणि काहीतरी टाळण्यासाठी जेव्हा हा शोध घेण्यात येतो, तेव्हा तो शोध खरोखरीचा नसतो. त्यामुळे शोध घेण्याऐवजी तुम्ही तुमचे व्यक्तित्वच बळकट करत तर नाही ना, याकडे लक्ष ठेवा. हे पहा, जे जसे आहे तसेच जाणायचे असेल तर जे जसे आहे तसेच स्वीकारले पाहिजे. प्रश्न: म्हणजे तुमचे म्हणणे असे आहे की ईश्वराला जाणण्याकरता मी प्रथम ईश्वराचा स्वीकार केला पाहिजे, असेच ना? किती भयानक आहे तुमचे हे सांगणे. यावर महाराज म्हणतात, अहो, ईश्वराचा स्वीकार करण्यापूर्वी तुम्ही स्वचा विचार केला पाहिजे. जे प्रत्यक्ष आहे त्याला पुराव्याची वगैरे काहीही गरज नाही. ते असलेपणाच्या किंवा आहेपणाच्या रूपात नित्य हजरच आहे. हे तुम्हाला कदाचित अजून भयानक वाटेल. पहिल्यापेक्षा अजूनच भयानक वाटेल. मी कोण आहे असा स्वतःला प्रामाणिक व कळकळीने प्रश्न विचारणे म्हणजे आत्मशोधाचीच ती एक हालचाल आहे. हे लक्षात ठेवा की शब्दातून शब्द निर्माण होऊन भ्रामक जग निर्माण होते, किंवा याच शब्द उपद्व्यापापासून आपापल्या कल्पनेने प्रत्येकाने आपापले जग निर्माण केले आहे. पण आत्मस्वरूप सदैव मौन असते. स्वप्नाप्रमाणे कल्पना मात्र जगाची का व कसे ही जगासंबंधीची काथ्याकूट एकदम बंद करा. मौनात रहा आणि निवांत रहा. प्रश्न: मला मुक्त होता आले पाहिजे. यावर महाराज म्हणाले, याकरता तुम्हाला फक्त दोनच गोष्टीकडे सूक्ष्म लक्ष देता आले पाहिजे. लक्ष दिल्या गेल्या पाहिजे. तुम्हाला कशापासून मुक्त व्हायचे
आणि कोणत्या गोष्टीने म्हणजे कशाने तुम्हाला बद्ध करून ठेवले आहे. त्या दोन गोष्टी कोणत्या आहे? तुम्हाला कशापासून मुक्त व्हायचे आहे आणि कोणत्या गोष्टीने म्हणजे कशाने तुम्हाला बद्ध करून टाकले आहे किंवा कोणी तुम्हाला बद्ध करून ठेवले आहे याचा तुम्ही शोध घ्या. स्वप्नात दंग होणे चांगले की जागी होणे चांगले याचा विचार करा. स्वप्नात दंग राहणे चांगले की जागे होणे चांगले याचा विचार करा. लाकडाच्या काडीने विस्तव उकरू लागला तर ती काडीच जळू लागते. लाकडाच्या काडीने विस्तव जर आपण उकरू लागलो तर ती काडीच जळू लागते. तसेच तुमचे शोध घेता घेता होईल. अंड्यातले कोंबडीचे पिल्लू ज्याप्रमाणे अंड्याच्या आतूनच कवचाच्या आतल्या भागालाच चोची मारत मारत राहते तसे तुम्ही करा. कवचाच्या आत असताना कोंबडीच्या पिलाने केलेली बाहेरच्या जगाची कल्पना ही केवळ निरर्थक असते. जगाचे सत्य जाणण्याकरता त्याला स्वप्नरूपी अंड्यातून म्हणजे जे कल्पना, आशा, आवड, निवड, श्रद्धा, प्रतिमा, इच्छा, भय इत्यादी द्वारा आपापले जग निर्माण केले आहे त्यातून स्वतःच कोंबडीच्या पिल्ल्याप्रमाणे टोचकण्या मारून वरचे टर्फल बाहेर कडून जी जशी पडते त्याप्रमाणे तुम्हाला बाहेर पडावे लागेल आणि जे जसे आहे तसेच राहणाऱ्या जगात यावे लागेल आणि जे जसे आहे तसेच आहे अशा जगात तुम्हाला यावे लागेल जी की वस्तुस्थिती आहे, जे वस्तुनिष्ठ आहे. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नासारख्या आत्मनिष्ठ अशा अंड्याच्या कवचातून वास्तव जगात याल. अशा प्रकारे नित्य अनित्य विवेक करून व आपणच आपल्या आवडी निवडीनुसार इच्छा व भीती इत्यादीच्या दबावाखाली निर्माण केलेल्या अनंत विसंगती आणि निरर्थक फालतूपणा यांचा फोलपणा पारखून आणि ओळखून हे आपापल्या जगाचे जे निव्वळ आपण तशी केवळ कल्पना केली म्हणून आहे ते आतूनच फोडून काढा. याबाबत तुम्हाला कुणीही मदत करणार नाही. फक्त या अंड्यातून बाहेर पडण्याची तुम्हाला वाटणारी कळकळ काय ती हीच तुम्हाला मदत करू शकेल. प्रश्न: ईश्वर करता करविता नाही काय? महाराज यावर म्हणाले, तुम्ही एखादा बाह्यकर्ता आहे असे का मानता? जग आपल्यातूनच नवे नवे जग तुमच्या सर्वांच्या आशा, आकांक्षा, इच्छा, भीती, विश्वास, प्रतिमा इत्यादी द्वारा निर्माण करत नाही काय? ही निर्मिती अखंडपणे चालूच आहे. ही झाली, आता पुढे होणार नाही असे तुम्ही का समजता? त्याला अखेर नाही अशी अनेकांची अनेक स्वप्न जगते ही येतच राहणार आणि जातच राहणार. तुम्हाला वाटते याचा कोणी बाह्य करता आहे. जशी तुमची कल्पनेची मूस त्याप्रमाणे तुम्ही तुमचे जगत आणि त्याचा निर्माता ईश्वर हे बनवता. दोन्ही केवळ ह्या कल्पनाच आहेत. तुम्हीच कल्पनेने जग जागृत स्वप्नावस्था बनवता. तुम्हीच तुमच्या कल्पनेने जग किंवा जागृत स्वप्नावस्था बनता व त्याच अवस्थेत राहून या जागृत स्वप्नावस्थेतील जगाचा कुणी बाह्य निर्माता आहे असा फक्त विचार करता किंवा कल्पना करता व तुमचा ईश्वर हा बनवता किंवा ईश्वर मानता. आणि परत कल्पना करूनच कल्पनेनेच निर्माण केलेल्या जगाचा काहीतरी हेतू आहे वा असे पण मानता. हा सर्व कल्पनेचा फापट पसारा आहे. तो ओळखा आणि अंड्यातून बाहेर पडा. तो ओळखा व अंड्यातून बाहेर पडा. प्रश्न: जग म्हणजे केवळ कल्पनेनेच मीच निर्माण केले आहे हे म्हणणे मला जरा जगाकडे पाहताना फारच कठीण वाटते. प्रश्न काय विचारण्यात आला? जग म्हणजे
केवळ कल्पनेने मीच निर्माण केले आहे हे तुमचे म्हणणे मला जरा जगाकडे पाहताना फारच कठीण वाटते. कारण जगाच्या स्पर्श, गंध, रूप इत्यादी ज्ञेय वास्तवामुळे जगाच्या खरेपणाविषयी शंका राहत नाही. तुमचे काय यावर म्हणणे आहे? यावर श्री महाराज म्हणतात, जग नसून ते खऱ्यासारखे वाटते हाच तर कल्पनेचा चमत्कार आणि हेच कल्पनेचे सामर्थ्य आहे. जग नसून ते खऱ्यासारखे वाटते हाच तर कल्पनेचा चमत्कार आणि हेच कल्पनेचे सामर्थ्य पण आहे. स्पर्श, गंध, रस, नाद, स्पर्श हे ज्ञेय आपण जसे आहेत तसे अनुभवत नाही. त्यात आवड निवड, हाव, लालसा, भोग्य भाव आणतो व कोरे ज्ञेय जसे आहे तसे न ग्रहण करता केवळ कल्पनेच्या वासना भावनेच्या दबावाखाली आपल्याला वाटेल तसे ते आपण ग्रहण करतो. तेव्हा असे तथाकथित ज्ञेय हे वस्तुनिष्ठ न राहता आत्मनिष्ठ होते. तुम्हाला वाटते ते वस्तुनिष्ठ आहे, हा तुमचा भ्रम आहे. ते वास्तविक दृष्टीने तुमच्याकरता आत्मनिष्ठच आहे. काहीही निश्चय केला तरी तो केवळ आणि केवळ कल्पनेचाच बनाव आहे. काहीही निश्चय केला तरी तो केवळ आणि केवळ कल्पनेचाच बनाव आहे, खेळ आहे, फसवाफसवी आहे, हे ओळखा. प्रश्न: मी यावेळी या स्थळी मी म्हणून तुमच्याजवळ बसलो आहे. यापैकी कुठला भाग काल्पनिक आहे, मी की तुम्ही? यावर महाराज म्हणाले, सर्व काही काल्पनिक आहे. स्थळ, काळ, व्यक्ती इत्यादी सर्व सर्व फक्त आपले असणेपणच खरे आहे. कारण याच्या मुळाशी तेच आहे. यावर प्रश्न असा विचारण्यात आला, जेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसते? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुम्ही अमुक तमुक व्यक्ती आहात अशी तुम्हीच तुमची कल्पना करीत आहात हे मला स्पष्ट दिसते. तुम्ही अमुक तमुक आहात अशी तुम्हीच तुमची कल्पना करीत आहात हे मला स्पष्ट दिसते, हे मला स्पष्ट कळत आहे. यावर प्रश्न: इथे तर माझ्यासारखे अनेक लोक बसले आहेत आणि सर्व एक दुसऱ्यापासून वेगवेगळे आहेत. यावर महाराज म्हणाले, या प्रत्येकाच्या सर्व आपापल्या विषयीच्या काल्पनिक प्रक्षेपणाच्या गोळाबेरीजीलाच महामाया म्हणतात. या प्रत्येकाच्या सर्व आपापल्या विषयीच्या काल्पनिक प्रक्षेपणाच्या गोळाबेरीजलाच महामाया असे म्हणतात. प्रश्न: बरे मला हे सांगा, तुम्ही आमच्याकडे जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसता? जेव्हा तुम्ही तुमच्याकडे जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसता? यावर महाराज म्हणाले, ते मी कसे पाहतो यावर अवलंबून आहे. ते मी कसे पाहतो यावर ते अवलंबून आहे. मी जेव्हा कल्पनेच्या माध्यमातून पाहतो तेव्हा मला असंख्य जीव, प्राणी, स्थळ, काळ इत्यादीची प्रतीती होत असते. पण ह्या सर्व कल्पना म्हणूनच आहेत. यात खरे काही नाही हे मी जेव्हा ओळखतो तेव्हा मात्र ही ओळखणे, ही समज मला एका अनंत पोकळीची निरव शांतता काय असते हे जाणून देत असते. प्रश्न: आम्ही लोकांनी कसे वागावे? यावर महाराज म्हणतात, परस्पर संबंध ही एक जिवंत गोष्ट आहे. ती नित्य नूतन आहे. तिला नित्य नूतनच ठेवा. तिला तशीच राहू द्या. प्रतिमेच्या चष्म्यातून एकमेकाकडे पाहू नका. ते खरे पाहणे नसते, जिवंत पाहणे नसते, तर केवळ एका तऱ्हेच्या एकमेकाचा भूतकाळ पाहणेच असते.
तर ते केवळ एका तऱ्हेचा एकमेकाचा भूतकाळ पाहणेच असते. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. प्रश्न: कर्मापासून परावृत्त होऊन काही फायदा होईल काय? कर्मापासून परावृत्त होऊन काही फायदा होईल काय? यावर महाराज म्हणाले, कर्म तुम्ही टाळू शकत नाही. कर्म तुम्ही टाळू शकत नाही. यावर प्रश्न: पण कर्म करणे न करणे हा माझा अधिकार आहे. कर्म करणे न करणे हा माझा अधिकार आहे ना? यावर महाराज म्हणाले, काही काही कर्म करणे तुम्हाला भाग आहे. काही काही कर्म करणे तुम्हाला भाग आहे आणि तेच तुम्ही करता. मग कसा आला तुमचा अधिकार? तुमची आवड निवड तुम्हाला हे करणे भाग पाडते. तुमची आवड निवड तुम्हाला हे करणे भाग पाडते. तुमचा अधिकार वगैरे काही इथे कामाचा नाही. तुमच्या स्मृती, तुमच्या आठवणी, तुम्ही कोणते कर्म करणार हे ठरवितात. तुम्ही नाही ठरवत. तुमच्या स्मृती आणि आठवणी तुम्ही कोणते कर्म करणार हे ठरवतात. तुमचा इथे अधिकार चालत नाही. इच्छा, स्वातंत्र्य इत्यादी जे आहे म्हणतात ते मुळीच अस्तित्वात नाही. इच्छा म्हणजे स्वतःच स्वतःला अडकून घेतल्यासारखे आहे, याची स्पष्ट कबुली आहे. प्रश्न: पण माझ्यावर कुठली बंधने कुठली नसावीत हे तर मीच ठरवते ना. माझ्यावर कुठली बंधने असावीत आणि कुठली नसावीत हे तर मीच ठरवतो ना. यावर महाराज म्हणाले, पण नीट विचार करून पाहता बंधने ठरवण्याचे सामर्थ्य तुम्हाला खरोखरच आहे का हो? बंधने ठरवण्याचे सामर्थ्य तुम्हाला खरोखरच आहे का हो? तुम्हाला खरोखरच स्वतंत्र राहायचे असेल तर तुम्हाला जगापासून सुटका करून घ्यावी लागेल. कारण गतविचारावरच, गतस्मृतीवरच आपापले जग प्रत्येकाने निर्माण केले आहे. ते एखाद्या हॉस्पिटलमध्ये समजा अनेक रोगी आहेत व ते सर्व आपापल्या झोपेत आपापले स्वप्न पाहतात. एकाच्या स्वप्नाचा दुसऱ्याच्या स्वप्नाशी काही एक संबंध नाही. त्याप्रमाणे प्रत्येकाची जगे ही वेगवेगळी आहेत, एकमेकांशी काही संबंधित नाहीत. म्हणून स्वतःच्या काल्पनिक जगापासून स्वतःची सुटका करून घ्या. नाहीतर गतस्मृती तुम्ही कोणते आचार विचार करावेत आणि कोणते नाही करावेत हे ठरवतील आणि मग तुम्हाला काही स्वातंत्र्य व अधिकार राहणार नाही. हे तुम्ही पक्के ओळखा. सध्या जे घडून गेले व जे घडणार आहे या बेचक्यात तुम्ही अडकलेले आहात. मग तुम्ही त्याला पूर्वकर्म म्हणा, नशीब म्हणा, प्रारब्ध म्हणा, काही म्हणा, काही नका म्हणू. तुम्हाला काहीच अधिकार किंवा स्वातंत्र्य नाही. म्हणून प्रथम स्वतःचे सत्य स्वरूप जाणा. त्याचा शोध कळकळीने घ्या. लाकडाच्या काडीने विस्तो उकरता उकरता ती काडीच पेट घेते व जळू लागते. तसे तुमचे शोक घेता घेता होईल आणि तसे तुमचे स्वतःचा शोध घेता घेता होईल आणि त्याच क्षणी तुम्ही मनाच्या कक्षेबाहेर फेकले जाल. नमस्कार.